हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील सर्वांना गुड मॉर्निंग. तर माझं पण आता चाललेलं आहे नाश्ता. स्वयंपाक काय करणार आहे कारण की माझं कालची रात्री चपाती शिल्लक राहिली, माझी एक चपाती शिल्लक राहिली म्हणून मग मी आज निवांत डोकं वगैरे धुवून आंघोळ केलेली आहे. कारण की असं खूप असं खाजवत होतं, कोंडा झालेला, खूप केस पण काढतात ते खूप. तुम्हाला तेच म्हणलं की मला नाही का सांगा म्हणून काय असेल तर पर्याय नक्की. तर आता माझं भांडे वगैरे घासून झालेले तर मी काय करणार आहे, चपाती गरम करणार आहे आणि बेसन पोळी करणार आहे नाश्त्याला मस्त. कारण की माझा पूर्ण स्वयंपाक मला करायचं नाही आहे आणि असं स्वयंपाक असल्यामुळे मी काही ना काही काम करत असते. रात्री मला खूप कंटाळा आला होता, मी भांडे पण नव्हते घासले. आता उठल्यावर मी भांडे घासले. आता चाललेलं माझं स्वयंपाक. तर मी आज साडी घालून जाणार आहे कामामध्ये. तर जाते म्हणजे जाऊन होईल ना तेव्हा जात असते. खूप दिवस झालं तर 8-15 दिवस झालं असं घालून गेलेले. जेव्हा मन होईल तेव्हा घालून जाईल. सगळं इकडे करायचं, सगळ्या गोष्टींमध्ये ॲडजस्ट करता आलं पाहिजे म्हणून मग मी घालत असते. धुवून घेते. सगळ्या गोष्टींमध्ये करता आलं पाहिजे म्हणून मग मी घालते. तर रविवारी कोथमीर आणलेली आणि आता बेसन पोळी मस्त करणार आहे. आणच करणार. माझ्या पप्पांना आणि बेसन पोळी खूप आवडायची. मस्त उठले, पाणी पण पिले. म्हणलं पाणी पिलं तरी काय फरक पडला तर पडला केसांना म्हणून पाणी पण पिलेले आहे. असं असतं माझं रोजचं रुटीन, काही ना काही वेगळं चालत असते. ते वेगळं तर आज काही नाही आहे, फक्त वेगळं आहे. आजचा दिवस मला खूप छान झाला, खूप मस्त. घालवलं मस्त. सकाळ सकाळ मेडिटेशन खूप छान केलेलं आहे. मी काय करणार आता मेडिटेशनचे पण व्हिडिओ येणार आहेत. मी सकाळचं कसं योगा वगैरे करते ते पण येणार आहे नक्कीच. तुमचा सपोर्ट राहतो आणि तुमचा सपोर्ट खूप छान आहे दिसतोय मला. लाईफमध्ये आलं ना मला सगळ्या गोष्टी करायच्या, असं रिग्रेट नाही राहिलं पाहिजे की यार मी ही गोष्ट केली नाही म्हणून. मला सगळ्या गोष्टी करायच्या, सगळ्या. पण मला पश्चाताप नाही राहायला पाहिजे की मी आले पण ह्या गोष्टी नाही करून गेले. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, पण आपण ते प्रॉब्लेम धरून बसलो ना तर ते कधी सुटणारच नाही आहे. ते माझा हा प्रॉब्लेम, माझा तो प्रॉब्लेम, माझा तो प्रॉब्लेम वाढतच जाणार आहेत, पण कमी नाही होणार. म्हणून त्यांना मागं सोडायचं आणि आपण पुढं चालत राहायचं. मी खूप आणि काय होतं माहिती आहे का, जे माहिती गोष्टी असून पण जर मी त्याच रिपीट करत असेल ना ते सगळ्यात महामूर्खाचं काम आहे. कारण की मला ती गोष्ट माहिती आहे आणि मी तीच गोष्ट बोलत आहे. तर खरंच
नाही केली पाहिजे ती गोष्ट, बरोबर आहे ना. आणि त्याविषयी कमेंट्स आले की श्रावण नाही का पाळला. नाही पाळलं श्रावण मी. श्रावणमध्ये पण मी नॉनव्हेज खात आहे. चिकन खाल्लं, अंडे खाल्ले. कारण का श्रावण पाळायचं आणि काय गोष्टी करायच्या नाही करणार. जे मला योग्य वाटतं ना तेच मी पाळणार. माणसाने खरंच आहे ना मनाचं ऐकलं पाहिजे. जे मनाला वाटतं ना तेच केलं पाहिजे. मनाचं नाही ऐकलं मग लय भयानक त्रास होतो. पोळ्याची भीती वाटते. काय ना लय असं छान हाताने पसरवतात पटपट पटपट पट. कुणाला येतं सांगा मला हाताने पसरवता. कमेंट्समध्ये सांगा. आता ते काय बोल झालेली नाही. भारतापणा कशा झालेला आहे. नो प्रॉब्लेम. दिवस घ्यायची. थोडासा चहा करून देते. मी दूध आहे ना हे आणते काय बोलतात त्याला. मला दूध भाकरी दूध चपाती खाऊ वाटली असली ना तेव्हा त्याला आता दुधाची खीर वगैरे करायची, शेवया करायचं ते. तर मग मी दूध आणत असते ना तर तसं आणत नाही. कारण की दुधाचा चहा काय मला आवडत नाही जास्त. आणलं आता चला शिल्लक राहिले तर मग चहा खाली चहा ठेवत बोटात खायचं आहे ना तर मग मी दुधाचा चहा करत असते. ना तर मला ब्लॅक टीच आवडतो जास्त करून. चहा नाही हे नाही आवडत काय बोलत. एखादी गोष्ट आपण म्हणतो की माझ्याच्याने होत नाही आहे, मी ती गोष्ट करू शकत नाही. पण आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला ना तर 100% ती गोष्ट सक्सेस होते. फक्त प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला ना तर हे होईल काय बोलतात त्याला तर ती गोष्ट आपण करू पण शकणार नाही. आणि असं वाटेल की चला आपण आयुष्यामध्ये हारलो. जर आपण खाते पिते जिवंत माणूस आहे तर मग आपण का नाही त्या गोष्टीसाठी लढू शकत आणि करू शकत. म्हणून प्रत्येक गोष्ट करायची, प्रयत्न करायचा. एवढंच मी तरी करते आणि करत राहील शेवटपर्यंत. तर चला आजचा माझा लुक कसा वाटला ना कमेंट्समध्ये सांगा. तर लुक काहीच नाही, साडी आहे आणि वर टावेल बांधला, डोक्याला काहीतरी विचित्र केलेलं आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.